हाय, दिस इज मी आचल. आजचा दिवस आहे माझ्यासाठीचा. ना कुठलं काम, ना कुठला ताण, फक्त मी आणि माझं मन. म्हणून मी सुरू केलं होतं माझं हेअर केअर. एक दिवस स्वतःसाठी घ्यावं म्हटलं, पण अचानक कॉल आला तो एका शूटचा. आणि अशा प्रकारे माझ्या सेल्फ केअर डे ला नजर लागली. मग काय, पोहोचलीये शूटला. माझं फेस मास्क, स्क्रब बाजूला ठेवून लाईट्स, कॅमेरा ऍक्शन साठी रेडी झाले. घरी आल्यानंतर अचानक लक्षात आलं की उद्याच्या दिवसभराच्या शूट साठी काहीतरी मिसिंग आहे. मग काय, फोन घेतला आणि पटकन ऑर्डर केलं. आणि हे काय, जेवण पूर्ण झालंही नाही आणि पार्सल दारात येऊन थांबलं. आणि बहुतेक यामुळेच ब्लिंकिट माझा फर्स्ट प्रायोरिटी शॉपिंग प्लॅटफॉर्म ठरत चाललाय. स्वतःसाठी घेतलेली छोटीशी गोष्ट सुद्धा मनात मोठं हसू आणते. कारण शॉपिंग म्हणजे माझं सेल्फ केअर रिच्युअलच. बरं, अर्धा दिवस गेलाय शूट मध्ये, पण बाकीचा दिवस तर आहेच ना माझ्या हातात. हाच तो प्रोडक्ट आहे जो मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता, जो ब्लिंकिटने 19 मिनिटात मला पोहोचवलाय. संध्याकाळचा क्षण, शांत मन आणि गरम चहा, हे 3 शब्द म्हणजे माझी परफेक्ट थेरपी, जी मला बऱ्याच दिवसानंतर आज मिळाली. ऍक्च्युली येणाऱ्या ओपन माईक साठी मला काहीतरी लिहायचं होतं, म्हणून ते लिहायला घेतलं. खरं तर मनातली खरी भावना कागदावर उतरायला फार कष्ट लागत नाहीत. आपल्याला फक्त आपल्या पेनाशी प्रामाणिक राहावं लागतं. कधी कधी स्वतःसोबतच शांत बसणं हे सुद्धा पुरेसं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर पुन्हा एकदा प्रेम करायला सुरुवात करण्यासाठी. पुन्हा एकदा प्रेम म्हणजे पुन्हा एक पार्सल. लोक म्हणतात प्रेम करणं अवघड आहे, पण मी म्हणते नाही ग, फक्त ऍड टू कार्ट क्लिक करायचं आणि स्वतःवर प्रेम करायचं. तर असं होतं माझं आजचं सेल्फ केअर एडिशन. आणि म्हटलं बस, उद्याच्या शूटची तयारी कम्प्लीट. तर गर्ल्स, तुमचं सेल्फ लव्ह पार्सल शेवटी काय असतं, कमेंट मध्ये नक्की सांगा.